लहानपणापासून मी बाबांना त्या शिवणयंत्रासोबतच पाहिलं. मला अनेकदा वाटायचं, ते यंत्रही आमच्या कुटुंबातलंच एक सदस्य आहे. पहाट झाली की बाबा सर्वात आधी दुकानाचं शटर उघडायचे. मग दुकान स्वच्छ करायचे. शिवणयंत्र अलगद पुसून त्यावर प्रेमानं हात फिरवायचे आणि दिवसाच्या कामाला सुरुवात करायचे. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसायचं. ते फक्त कपडे शिवत नव्हते, तर प्रत्येक कपड्यात स्वतःची मेहनत आणि मन ओतत होते. एखादा ग्राहक, हे लग्नासाठीचं वस्त्र आहे, जरा खास करून शिवा, असं म्हणाला की बाबा रात्री उशिरापर्यंत जागून ते काम पूर्ण करायचे. कितीतरी वेळा मध्यरात्री मला जाग यायची. घरात सगळे गाढ झोपलेले असायचे, पण बाबांच्या शिवणयंत्राचा आवाज मात्र अजूनही सुरूच असायचा. डोळे थकलेले, पाठ वाकलेली, हात दमलेले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी नाराजी दिसली नाही. महिन्याच्या शेवटी अनेकदा घरखर्च जुळवताना त्यांची धावपळ व्हायची. पैशांची चणचण असायची, पण त्यांनी मला कधीच त्याची जाणीव होऊ दिली नाही. शाळेची फी असो, नवीन पुस्तकं असोत किंवा एखादी छोटी गरज, मी काही मागितलं की ते कुठून तरी पैसे जमवून आणायचेच. त्यावेळी मला वाटायचं, बाबांकडे खूप पैसे असतील, पण मोठी झाल्यावर समजलं, ते पैसे नव्हते, ती त्यांच्या कष्टाची, त्यागाची आणि मुलीच्या भविष्यासाठी केलेल्या संघर्षाची कमाई होती. हळूहळू बाबांचं नाव संपूर्ण बाजारात प्रसिद्ध होऊ लागलं. उत्तम बसणारे कपडे शिवायचे असतील तर रामदास पाटील यांच्याकडेच जा, अशी लोकांची खात्री झाली होती. अनेक ग्राहक वर्षानुवर्ष फक्त त्यांच्याकडूनच कपडे शिवून घ्यायचे. त्यांच्या कामातली सफाई, वेळेचं भान आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांना सगळीकडून मान मिळत होता. पण प्रत्येकाला दुसऱ्याचं यश पाहवतच असं नसतं. बाजारात एक असा माणूस होता, ज्याला बाबांची वाढती प्रतिष्ठा डोळ्यात खुपत होती. त्याचं नाव होतं विक्रांत देशमुख. शहरात त्याचं अलिशान वस्त्रदालन होतं. पैशांची, माणसांची आणि प्रभावाची त्याच्याकडे कमतरता नव्हती. मोठमोठे लोक त्याच्याकडे येत असत आणि बाजारातील अनेक व्यापारी त्याच्या नावालाच घाबरत होते. त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती की हाच माणूस पुढे आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट बनणार आहे. तो दिवस आजही माझ्या डोळ्यासमोर तसाच उभा राहतो. दुपारची वेळ होती. मी दुकानाच्या एका कोपऱ्यात बसून अभ्यास करत होते आणि बाबा एका ग्राहकाचा कुर्ता मन लावून शिवत होते. अचानक दुकानासमोर एक मोठी चकचकीत काळी मोटार येऊन थांबली. तिचा आवाज ऐकताच संपूर्ण बाजाराचं लक्ष तिकडं गेलं. आजूबाजूचे दुकानदार आपल्या जागेवरून बाहेर आले. काही जण उत्सुकतेनं त्या मोटारीकडे पाहू लागले. पुढच्या काही क्षणात आमच्या आयुष्यात असं काही घडणार होतं, ज्यामुळे आमचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. मला काहीच समजेना. एवढा थाटामाट करून नेमकं कोण आलं असेल? पण पुढच्या क्षणी गाडीतून उतरलेल्या त्या माणसाला पाहताच मी आयुष्यात पहिल्यांदाच बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू विरून जाताना पाहिलं. अंगावर शुभ्र महागडा कुर्ता, डोळ्यांवर काळा चष्मा, पायात चकचकीत बूट आणि मागे 2 अंगरक्षकासारखे माणसं. त्याची चालच अशी होती, जणू संपूर्ण बाजार त्याचाच आहे. तो आमच्या दुकानासमोर येऊन थांबताच आसपासच्या दुकानदारांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. काही जण हसत त्याला नमस्कार करू लागले, तर काही जण घाईघाईनं दुकानाबाहेर आले. मी तेव्हा लहान असल्यामुळे एवढ्या एका माणसाच्या येण्याने सगळ्या बाजाराचं वातावरण अचानक का बदललं, हे मला काहीच कळलं नाही. बाबांनीही शिवणयंत्र थांबवलं. हातावरचे धागे झटकले, चेहऱ्यावर हलकंसं हसू आणलं आणि म्हणाले, या देशमुख साहेब, बसा. विक्रांत देशमुख काहीही न बोलता दुकानात आला. त्याची नजर संपूर्ण दुकानभर फिरत होती. कधी भिंतीकडे, कधी शिवणयंत्राकडे, तर कधी दुकानाबाहेरच्या रस्त्याकडे. तो एखाद्या ग्राहकासारखा पाहत नव्हता, तर जणू प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेत होता. अचानक त्याची नजर माझ्यावर स्थिरावली. ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली आणि तो बाबांना म्हणाला, ही तुमची मुलगी आहे का? तो प्रश्न ऐकताच बाबांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान झळकलं. त्यांनी प्रेमानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हो, ही माझी मुलगी मृणाल. अभ्यासात खूप हुशार आहे. देवाची कृपा राहिली तर एक दिवस आमचंच नाही, तर सगळ्या गावाचं नाव उज्ज्वल करेल. बाबांचं ते कौतुक ऐकून मला लाजल्यासारखं झालं. मी हळूच पुस्तक चेहऱ्यासमोर धरलं आणि नकळत हसू लागले. विक्रांत देशमुख काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग त्यानं खुर्ची ओढून निवांत बसकन मारली.
त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्या हास्यात माणुसकीची ऊब नव्हती. त्याच्या डोळ्यात मला आपलेपणाचा एक कणही दिसला नाही. काही क्षण दुकानात पूर्ण शांतता पसरली. बाहेर रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती, पण आमच्या दुकानात मात्र सगळं स्तब्ध झालं होतं. शिवणयंत्र थांबलं होतं. मीही पुस्तक मिटून शांतपणे दोघांचं बोलणं ऐकू लागले. मनात कुठेतरी असं वाटत होतं की हा माणूस काही साध्या कारणासाठी आलेला नाही. थोड्या वेळानं विक्रांत देशमुखनं दुकानाबाहेर एक कटाक्ष टाकला आणि बाबांकडे पाहत म्हणाला, रामदास पाटील, या संपूर्ण बाजारात तुमच्या दुकानाची जागा सर्वात मोलाची आहे. बाबा हलकसं हसले आणि शांतपणेच म्हणाले, साहेब, देवाची कृपा आहे. आमच्याकडे एवढंच तर आहे आणि याच छोट्याशा दुकानावर आमचा संसार चालतो. विक्रम देशमुखनं मान डोलावली. मग तो थोडा पुढे झुकला आणि अतिशय गोड आवाजात म्हणाला, मी बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं ठरवत होतो, पण वेळच मिळाला नाही. बाबा अगदी सहजपणे म्हणाले, बोला ना साहेब, काय काम आहे? तो खुर्चीत आणखी पुढे सरकला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी गडद झालं. मग तो म्हणाला, रामदास पाटील, समजा मला तुमचं हे दुकान विकत घ्यायचं असेल तर तुमचं उत्तर काय असेल? हे शब्द ऐकताच माझी नजर क्षणार्धात बाबांकडे वळली. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी एकदा दुकानाच्या भिंतींकडे पाहिलं, मग त्यांच्या जुन्या शिवणयंत्रावर अलगद हात फिरवला. त्या स्पर्शात कित्येक वर्षांच्या आठवणी दडल्या होत्या. शेवटी त्यांनी शांत स्वरात विचारलं, साहेब, माझ्या या छोट्याशा दुकानात तुम्हाला असं काय दिसलं की ते विकत घ्यावंसं वाटतंय? हा प्रश्न ऐकताच विक्रम देशमुखच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर फिकं पडलं. काही वेळ तो नुकताच बाबांकडे पाहत राहिला. मग बनावटी हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला, अहो रामदास पाटील, तसं काही खास कारण नाही. खरं सांगायचं तर मला ही जागाच खूप आवडली. म्हणूनच वाटलं की तुमच्याशी एकदा या विषयावर बोलून घ्यावं. विक्रांत देशमुखचं वाक्य संपताच बाबांनीही हलकसं हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच मला जाणवलं ते त्याच्या गोड बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवत नव्हते. विक्रांत देशमुख पुन्हा शांत आवाजात म्हणाला, रामदास पाटील, दिवसेंदिवस हा बाजार वाढतोय. माझं वस्त्रदालनही आणखी मोठं करायचं आहे, पण तुमचं हे दुकान मध्ये येतंय. तुम्ही तयार असाल तर तुम्ही सांगाल तितके पैसे मी रोख देईन. एवढंच नाही तर दुसऱ्या चांगल्या ठिकाणी तुमच्यासाठी नवीन दुकानही उभारून देईन. फक्त हे दुकान मला द्या. त्यावेळी इतक्या मोठ्या रकमेबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत होते. माझ्या बालमनाला क्षणभर वाटलं, इतके पैसे मिळणार असतील तर बाबा कदाचित होकार देतील, कारण आमच्यासारख्या साध्या कुटुंबासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. पण बाबांनी क्षणाचाही न विलंब करता अगदी शांतपणे उत्तर दिलं, देशमुख साहेब, पैसा माणसाच्या अनेक गरजा भागवू शकतो, पण आठवणी विकत घेऊ शकत नाही. या दुकानाच्या प्रत्येक भिंतीत माझ्या वडिलांच्या कष्टांचा वास आहे. शिवणकामाची पहिली शिवणही मला इथेच मिळाली, म्हणून हे दुकान विकण्याचा विचार मी कधीच करू शकत नाही. बाबांचं उत्तर ऐकताच विक्रांत देशमुखनं टेबलावर बोटांनी हळूहळू टकटक करायला सुरुवात केली. त्याच्या ओठांवर हसू होतं, पण त्या हास्यातला आत्मविश्वास आता कमी झाला होता. जणू त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी त्याची इच्छा सरळ नाकारली होती. काही क्षण तो बाबांकडे एकटक पाहत राहिला. मग बनावटी शांतपणा ठेवत म्हणाला, ठीक आहे रामदास पाटील, तुमची इच्छा. त्याच्या आवाजात अजूनही गोडवा होता, पण त्या गोडव्यामागची कटुता आता सहज जाणवत होती. तो हळूहळू खुर्चीतून उठला, कुर्त्याच्या घड्या नीट केल्या आणि दुकानाच्या दारापर्यंत गेला. मला वाटलं आता तो निघून जाईल, पण अचानक तो थांबला. मागे वळून पुन्हा एकदा संपूर्ण दुकानाकडे पाहिलं. त्याची नजर हळूहळू फिरत बाबांच्या जुन्या शिवणयंत्रावर येऊन स्थिरावली. काही क्षण तो त्या यंत्राकडे पाहतच राहिला आणि मग हलकसं हसत म्हणाला, रामदास पाटील, दिसतंय की या दुकानावर तुमचं खूपच प्रेम आहे. बाबांनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून शांत स्वरात उत्तर दिलं, प्रेम या दुकानावर नाही, पण या दुकानानं आम्हाला शिकवलेल्या कष्टांवर आहे. या 4 भिंतींनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं, म्हणून याची किंमत पैशात मोजता येणार नाही. बाबांचं ते उत्तर ऐकून मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्या दिवशी त्यांच्या आवाजात मला एक वेगळीच ताकद जाणवली. ते फक्त विक्रांत देशमुखला उत्तर देत नव्हते, तर आयुष्यभर जपलेल्या तत्वांची साक्ष देत होते. विक्रांत देशमुखनं ओठांवर पुन्हा एक हलकसं हसू आणलं, मान डोलावली आणि म्हणाला, ठीक आहे रामदास पाटील, जशी तुमची इच्छा.
पण कधीतरी तुमचा विचार बदलला तर मला नक्की आठवा. इतकं बोलून त्यानं खिशातून एक आकर्षक भेटपत्र काढलं आणि बाबांच्या टेबलावर अलगद ठेवलं. बाबांनी त्या पत्राकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. ते फक्त हसले आणि म्हणाले, गरज पडली तर नक्की संपर्क करीन. यावेळी विक्रांत देशमुख काहीच बोलला नाही. तो शांतपणे दुकानाबाहेर गेला, गाडीत बसला आणि काही क्षणातच त्याची गाडी बाजाराच्या गर्दीत विरून गेली. मी धावत दुकानाबाहेर आले आणि ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे पाहत उभी होते. नंतर हळूहळू आत आले तर बाबा अजूनही त्याच जागी उभे होते. त्यांच्या नजरा टेबलावर ठेवलेल्या त्या छोट्याशा भेटपत्रावर खिळून राहिल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर शांतपणा, पण मनात कुठेतरी एखाद्या येणाऱ्या वादळाची चाहूल लागली आहे असं मला त्या क्षणी पहिल्यांदाच जाणवलं. पण बाबांनी ते भेटपत्र अजून हातातही घेतलं नव्हतं. मी हळूहळू त्यांच्या जवळ गेले. माझी नजरही वारंवार त्या छोट्याशा भेटपत्रावर जात होती. शुभ्र रंगाचं ते साधंसं कार्ड होतं. त्यावर सोनेरी अक्षरात विक्रांत देशमुख, खाली त्याच्या भव्य वस्त्रदालनाचं नाव आणि संपर्क क्रमांक छापलेला होता. त्यावेळी त्या कार्डाचं महत्त्व मला अजिबात समजलं नव्हतं. पण बाबा त्याच्याकडे ज्या नजरेने पाहत होते त्यावरून मला इतकंच जाणवलं होतं की ते त्यांच्यासाठी साधं भेटपत्र नव्हतं. जणू येणाऱ्या एखाद्या संकटाची शांत चाहूल होती. मी हळू आवाजात विचारलं, बाबा, तुम्ही ते कार्ड उचललं का नाही? बाबा मंद हसले. त्यांनी शांतपणे ते भेटपत्र उचललं, टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, बाळा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी द्यायचं असतं असं नाही. काही गोष्टी वेळेवर सोडल्या की त्या स्वतःच उत्तर देतात. मी मान डोलावली खरी, पण त्या वयात त्यांच्या शब्दांचा अर्थ मला कुठे कळणार होता. माझ्यासाठी जग खूप सरळ होतं. जो माणूस गोड बोलतो तो चांगलाच असतो आणि जो मोठी आव्हानं देतो तो ती नक्की पूर्ण करतो, असंच मला वाटायचं. थोड्याच वेळात बाबा पुन्हा त्यांच्या शिवणयंत्रासमोर जाऊन बसले. अर्धवट राहिलेला कुर्ता त्यांनी हातात घेतला, दोरा नीट केला आणि पुन्हा मशीन सुरू केलं. काही क्षणातच दुकानात शिवणयंत्राचा परिचित आवाज घुमू लागला. तो आवाज माझ्या लहानपणाचा सगळ्यात आवडता सूर होता. मशीन सुरू झाली की मला न कळत समाधान वाटायचं, कारण काम करताना बाबांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. त्यांचं ते हसूच माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी संपत्ती होती. मी पुन्हा पुस्तक उघडून अभ्यासाला बसले, पण त्या दिवशी अक्षरांवर लक्षच केंद्रित होत नव्हतं. माझी नजर सारखी बाबांकडेच जात होती. त्यांच्या मनात काहीतरी सुरू आहे अशी विचित्र भावना सतत मनात येत होती. काम करता करता ते कधी अचानक थांबत, एक खोल श्वास घ्यायचे आणि पुन्हा शिवणकामाला लागायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं, पण मन मात्र कुठेतरी दूर हरवल्यासारखं वाटत होतं. हळूहळू संध्याकाळ झाली. बाजारभर दिवे लागले. समोरच्या मिठाईच्या दुकानातून ताज्या जिलेबीचा गोड सुगंध हवेत दरवळू लागला. लहान मुलं आई वडिलांसोबत आनंदानं फिरत होती. सगळीकडे नेहमीसारखीच गजबज होती. इतक्यात दुकानाबाहेरून आवाज आला, रामदासराव, माझा कुर्ता तयार झाला का? बाबा क्षणाचाही विलंब न करता हसत उठले आणि जणू काही घडलंच नव्हतं अशा सहजतेनं ग्राहकांचं स्वागत केलं. त्यांना पाहून कोणालाही कल्पना आली नसती की काही वेळापूर्वी इथून असा माणूस जाऊन गेला होता ज्याची नजर फक्त दुकानावर नव्हती तर आमच्या भविष्यावर होती. बाबांनी तयार केलेला कुर्ता त्या ग्राहकाला घालून पाहायला दिला. तो आरशासमोर उभा राहून कधी खांदे पाहू लागला, कधी बाह्या नीट करत राहिला. शेवटी आनंदानं हसत म्हणाला, रामदासराव, एक गोष्ट मान्य करावीच लागेल. तुमच्या हातात खरंच कमाल आहे. प्रत्येक वेळी ठरवतो यावेळी दुसरीकडे शिवून पाहू, पण तुमच्यासारखी बसणारी शिवण दुसरीकडे मिळतच नाही. बाबा नेहमीप्रमाणे नम्रपणे हसले आणि म्हणाले, तुमचा विश्वास आहे म्हणून हे सगळं शक्य होतं. तरी काही कमी जास्त वाटलं तर अजिबात संकोच करू नका. मी लगेच दुरुस्त करून देईन. ग्राहकानं आनंदानं पैसे दिले आणि समाधानानं निघून गेला. तो गेल्यावर मी हसत बाबांना म्हणाले, पहा ना बाबा, सगळेच तुमचं किती कौतुक करतात. बाबा माझ्याकडे प्रेमानं पाहत म्हणाले, मृणाल, कौतुक ऐकून कधी अहंकार वाढवायचा नसतो आणि टीका ऐकून कधी मेहनत सोडायची नसते. माणूस आपल्या कामावर मनापासून प्रेम करत राहिला तर एक दिवस तेच काम त्याची खरी ओळख बनतं. मी त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ऐकत होते, पण त्या वयात त्या वाक्यांमागचं खरं शहाणपण समजण्या इतकं आयुष्य
अजून मी जगले नव्हते. मला तेव्हा एवढंच कळायचं की संपूर्ण बाजारात लोक माझ्या बाबांना किती मानानं हाक मारतात. कुणी प्रेमानं रामदासराव असं म्हणालं की माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू यायचं. त्या एका हाकेत त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रामाणिक कष्टांचा सन्मान दडलेला असायचा आणि तो अभिमान माझ्या मनात शब्दात मावणारही नव्हता. हळूहळू संध्याकाळ सरू लागली. बाबांनी मशीनवरचं शेवटचं कामही पूर्ण केलं आणि कपडे नीट घडी करून बाजूला ठेवले. त्यानंतर रोजच्या सवयीप्रमाणे ते दिवसाचा हिशेब पाहायला बसले. टेबलाचा जुना लाकडी ड्रावर उघडला. त्यातून नोटा आणि नाणी बाहेर काढली आणि शांतपणे मोजू लागले. मीही त्यांच्या शेजारी जाऊन बसले. लहानपणापासूनच त्यांच्यासोबत पैसे मोजण्याची मला फार आवड होती. बाबा नोटा मोजायचे आणि मी नाणी वेगवेगळ्या ढिगांमध्ये लावायचे. मला तो एक गमतीशीर खेळच वाटायचा. बाबा माझ्याकडे पाहून हसायचे आणि मला ते करू द्यायचे. पण त्या दिवशी हिशेब संपल्यावर बाबांच्या चेहऱ्यावर मला हलकीशी चिंता दिसली. मी अलगद विचारलं, बाबा काय झालं? पैसे कमी पडले का? माझा प्रश्न ऐकताच त्यांनी पटकन नोटा गोळा केल्या, ड्रावर बंद केला आणि माझ्या डोक्यावर प्रेमानं हात फिरवत म्हणाले, अगं वेडाबाई, तू ना प्रत्येक गोष्टीची काळजी करायला लागतेस. चल आता घरी जाऊया, उशीर होतोय. त्यांनी हसत विषय बदलला. पण त्या रात्री पहिल्यांदाच मला त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एखादी न बोललेली चिंता लपलेली आहे असं जाणवलं. बाजारातली बहुतांश दुकानं बंद होऊ लागली होती. कुठे शटर खाली ओढल्याचा आवाज येत होता, तर रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवर अजूनही काही जण गप्पांमध्ये रमले होते. हवेत हलका गारवा पसरू लागला होता. मी बाबांसोबत चालत चालत शाळेतल्या गोष्टी सांगत होते. आनंदानं म्हणाले, बाबा, आज आमच्या बाईंनी माझं खूप कौतुक केलं. त्या म्हणाल्या, मी असंच मन लावून अभ्यास करत राहिले तर एक दिवस मोठं नाव कमवेन. माझं बोलणं ऐकताच बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच समाधानाचं हसू उमटलं. त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, बाळा, हेच ऐकण्यासाठी तर मी रात्रंदिवस मेहनत करतो. मीही लगेच हसत म्हणाले, मी मोठे अधिकारी झाले की तुम्हाला अजिबात काम करू देणार नाही. ही शिवणयंत्रसुद्धा कायमची बाजूला ठेवू. माझं बोलणं ऐकताच बाबा मनापासून हसले. अगं पोरी, हे शिवणयंत्र माझ्यासाठी ओझं नाही. यानंच आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलंय. ज्या दिवशी मी हे चालवणं थांबवेन त्या दिवशी मलाच चैन पडणार नाही. मीही हसत त्यांच्या हाताला बिलगले. त्या क्षणी मला मनापासून वाटत होतं की आमचं आयुष्य कायम असंच राहणार. आमचं छोटंसं दुकान, बाबांचं जुनं शिवणयंत्र आणि आमच्या साध्या आयुष्यातला तो निरागस आनंद. पण नियतीनं आमच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग नेहमीप्रमाणे शिवणयंत्राच्या आवाजानं आलीच नाही. त्याऐवजी बाबांच्या सततच्या खोकल्याचा आवाज कानावर पडला. मी डोळे चोळत उठले. बाहेर अजून पूर्ण उजाडलं नव्हतं. आकाशावर फिकट निळसर प्रकाश पसरू लागला होता. गल्लीतून दूधवाल्याच्या सायकलीची घंटा ऐकू येत होती आणि अंगणात बाबा वारंवार खोकत उभे होते. मी घाबरून धावत त्यांच्याजवळ गेले आणि विचारलं, बाबा काय झालं? तब्येत बरी आहे ना? त्यांनी लगेच चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि जणू मला त्यांची अवस्था दिसू नये अशीच त्यांची इच्छा होती. मग ओठांवर हसू आणत म्हणाले, काही नाही ग, काल रात्री थोडी थंडी वाढली बहुतेक. काळजी करू नकोस, मी अगदी ठणठणीत आहे. मी त्यांच्या हाताला स्पर्श केला तर तो नेहमीपेक्षा जास्त थंड वाटला. माझी काळजी आणखीनच वाढली. मी विनवणीच्या सुरात म्हणाले, बाबा, आज दुकान उघडू नका. एक दिवस तरी विश्रांती घ्या. बाबा पुन्हा हलकंसं हसले. अगं मृणाल, मी एक दिवस दुकान बंद ठेवलं तर ज्यांनी विश्वासानं कपडे शिवायला दिलेत ते परत जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कष्ट करणाऱ्या माणसाला सुट्टी नसते. एवढं बोलून त्यांनी हळूहळू घराच्या आत पाऊल टाकलं. पण त्यांच्या चालण्यातला थकवा माझ्या नजरेतून मात्र सुटला नाही. बाबांनी तोंड हात धुतले, नेहमीची जुनी पण स्वच्छ इस्त्री केलेली कपडे घातली आणि रोजच्या सवयीप्रमाणे दुकानाच्या दिशेनं चालू लागले. मी दारात उभी राहून त्यांच्याकडे पाहत होते. त्या दिवशी मन सतत एकच गोष्ट सांगत होतं, आज बाबांनी दुकानात जाऊच नये. पण त्यांची एक सवय मला लहानपणापासून माहीत होती. स्वतःच्या वेदना त्यांनी नेहमीच मनात दडवून ठेवलेल्या आणि जबाबदाऱ्यांना मात्र कधीच पाठ फिरवली नाही. मीही शाळेची तयारी केली, पण त्या दिवशी कोणत्याच गोष्टीत मन लागत नव्हतं.
सकाळचं दृश्य पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहत होतं. बाबांचा सततचा खोकला, त्यांचा थकलेला चेहरा आणि तरीही ओठांवर असलेलं ते बनावटी हसू, हे सगळं आठवलं की मन अस्वस्थ व्हायचं. शाळेतही मी एकसारखी हरवलेलीच होते. बाई शिकवत होत्या, पण माझं लक्ष मात्र सतत घराकडे आणि बाबांकडेच लागलं होतं. त्या दिवशी सुट्टीची घंटा कधी वाजते याचीच मी वाट पाहत होते. सुट्टी होताच मी धावत घरी आले. दप्तर ठेवायचीही उसंत न घेता सरळ दुकानात गेले. दुरूनच पाहिलं तर बाबा नेहमीप्रमाणे शिवणयंत्रावर वाकून काम करत होते. त्यांच्या समोर कपड्यांचा मोठा ढीग पडला होता. एक ग्राहक माप देऊन नुकताच निघत होता, तर दुसरा आपले शिवून झालेले कपडे घ्यायला आला होता. ते दृश्य पाहून माझ्या जीवात जीव आला. किमान बाबा काम करत आहेत म्हणजे ते बरे असतील, असं मला वाटलं. मी शांतपणे आत जाऊन एका स्टुलावर बसले. बाबांनी मला पाहिलं आणि हसत म्हणाले, "अरे वा, आज माझी मृणाल लवकर आली वाटतं." मीही हसण्याचा प्रयत्न केला, पण माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. कपाळावर घामाचे थेंब होते. डोळ्यांखाली थकव्याच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. तरीही त्यांच्या हाताचा वेग कमी झाला नव्हता. दर काही वेळानं त्यांना खोकला यायचा. ते क्षणभर थांबून पाण्याचा घोट घ्यायचे आणि पुन्हा तितक्याच तळमळीनं शिवणकाम सुरू करायचे. मी हळू आवाजात म्हणाले, "बाबा, सकाळीही तुमची तब्येत बरी नव्हती. आता तरी थोडी विश्रांती घ्या." त्यांनी मशीन थांबवलंही नाही. माझ्याकडे पाहत ते शांतपणे म्हणाले, "आराम तर करीन ग, पण आधी या लोकांचा विश्वास पूर्ण करू दे. कुणी लग्नासाठी कपडे दिलेत, कुणी सणासाठी. माझ्यामुळे त्यांचा आनंद उशिरा व्हायला नको." त्यांचं ते वाक्य ऐकून मी गप्प झाले. त्या दिवशी मला पहिल्यांदाच उमगलं की बाबा फक्त कपडे शिवत नव्हते. प्रत्येक टाक्यासोबत ते एखाद्याचं स्वप्न, एखाद्याचा आनंद आणि एखाद्याचा विश्वास जपत होते. म्हणूनच त्यांच्या हातातली प्रत्येक शिवण इतकी खास असायची. मी त्यांच्याकडे पाहतच बसले होते. इतक्यात दुकानाबाहेर एक माणूस आला. तो आत न येताच हातानं बाबांना बाहेर बोलावू लागला. बाबांनी मशीन थांबवलं आणि बाहेर गेले. ते दुकानाबाहेर पडताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं होत गेलं. मी स्टुलावर बसून त्यांच्याकडेच पाहत होते. ज्या माणसानं बाबांना बाहेर बोलावलं होतं त्याची पाठ माझ्याकडे होती, त्यामुळे त्याचा चेहरा मला दिसत नव्हता. दोघेही दुकानापासून थोडं बाजूला जाऊन उभे राहिले. बहुतेक इतर कोणालाही त्यांचं बोलणं ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी ती जागा निवडली असावी. सुरुवातीला मला वाटलं एखादा ग्राहक असेल, पण काही क्षणातच मला जाणवलं की गोष्ट साधी नाही. बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे विरलं होतं. समोरचा माणूस सतत काहीतरी बोलत होता. बाबा मधून मधून शांतपणे त्याला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तो ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. एकदा त्यानं हात उचलून बाबांच्या दुसऱ्या टोकाकडे इशारा केला. मग आमच्या दुकानाकडे पाहिलं आणि पुन्हा काहीतरी बोलू लागला. मी खूप लांब असल्यामुळे त्यांचं एकही वाक्य माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. तरीही मनाची घालमेल वाढत चालली होती. अनेकदा उठून थोडं पुढे जाऊन त्यांचं बोलणं ऐकावं असं वाटत होतं, पण पाय जागेवरून हलतच नव्हते. मनात कुठेतरी भीतीनं हळूहळू घर करायला सुरुवात केली होती. क्षणभर मला वाटलं थोडं पुढे जाऊन त्यांचं बोलणं ऐकावं, पण लगेच स्वतःलाच थांबवलं. कदाचित बाबांचं काही कामाचं बोलणं असेल. अशा वेळी चोरून ऐकणं योग्य नाही असंच मला वाटलं. म्हणून मी शांतपणे तिथेच बसून राहिले. साधारण 5-1 मिनिटांनी तो माणूस निघून गेला, पण बाबा मात्र काही वेळ तिथेच निश्चिल उभे राहिले. त्यांची नजर जमिनीवर खिळलेली होती, जणू ते एखाद्या खोल विचारातून हरवून गेले होते. थोड्या वेळांनी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, चेहऱ्यावर पुन्हा नेहमीचं हसू आणण्याचा प्रयत्न केला आणि दुकानात परत आले. मी लगेच विचारलं, "बाबा, ते कोण होते?" त्यांनी माझ्याकडे न पाहताच कपड्यांचं एक गाठोडं हातात घेतलं आणि अगदी सहजपणे म्हणाले, "कोणी नाही ग, बाजारातलाच एक माणूस होता." मग माझ्याकडे पाहून हलकसं हसत म्हणाले, "तू उगाच प्रत्येक गोष्टीची काळजी करू नकोस. चल, जरा ती निळ्या दोऱ्याची रील दे बरं." त्यांनी इतक्या सहजपणे विषय बदलला की दुसऱ्या कोणाला काहीच संशय आला नसता, पण मी मात्र ओळखलं होतं. बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत होते. त्या दिवसापासून माझ्या मनात एक विचित्र भीती घर करू लागली. काय घडलंय याची भीती नव्हती, तर काहीतरी वाईट घडणार आहे अशी अनामिक चाहूल सतत लागून राहिली होती. मी काहीच न बोलता निळ्या दोऱ्याची रील त्यांच्या हातात दिली. त्यांनी शांतपणे दोरा मशीनमध्ये ओवला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. बाहेरून पाहिलं असतं तर सगळं अगदी पूर्वीसारखंच दिसलं असतं,
पण आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरचे अगदी छोटे बदलही रोज पाहणाऱ्याला लगेच जाणवतात. त्या दिवशी बाबांचे हात मशीन चालवत होते, पण त्यांचं मन मात्र कुठेतरी दूर भटकत होतं. मी त्यांना इतकं हरवलेलं यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांचं लक्ष दुसरीकडे वळावं म्हणून मी हसत म्हणाले, बाबा, आज शाळेत शिक्षिकेनं विचारलं, मोठी झाल्यावर काय होणार? मशीन चालवताच त्यांनी विचारलं. मग माझ्या मृणालनं काय उत्तर दिलं? मी अभिमानानं हसत म्हणाले, मी सांगितलं की मी मोठी सरकारी अधिकारी होणार. माझं उत्तर ऐकताच बाबांनी मशीन थांबवलं. त्यांनी अलगद चष्मा काढला, माझ्याकडे प्रेमानं पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी समाधानाची स्मितरेषा उमटली, जी आजही माझ्या मनात ताजी आहे. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे सांगितलं, मृणाल, हे स्वप्न कधीही सोडू नकोस. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाची साथ सोडायची नाही. माणसाचा पैसा, घर, दुकान सगळं काही हिरावून घेतलं जाऊ शकतं, पण त्याच्याकडचं ज्ञान आणि शिक्षण कोणालाही हिसकावून घेता येत नाही. त्यावेळी मला वाटलं, बाबा नेहमीप्रमाणे मला शिकवत आहेत, पण आज मागे वळून पाहताना जाणवतं, ते मला फक्त शिकवत नव्हते, तर येणाऱ्या कठीण काळासाठी मनानं खंबीर बनवत होते. इतक्यात दुकानाबाहेरून पुन्हा एक आवाज आला, रामदासराव, जरा बाहेर या, थोडं बोलायचं आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिलं, हलकसं हसले आणि म्हणाले, आलोच. ते उठून बाहेर गेले. मलाही न कळत उत्सुकता वाटली. मी दाराजवळ जाऊन शांतपणे उभी राहिले. यावेळी बाहेर उभा असलेला माणूस आधीचा नव्हता, पण त्याचं बोलणं सुरू होताच बाबांच्या चेहऱ्यावरची काळजी पुन्हा स्पष्ट दिसू लागली. मी दाराच्या आडून सगळं पाहत होते. त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नव्हतं, पण समोरच्या माणसाच्या हालचाली पाहून हे साधं संभाषण नाही हे सहज लक्षात येत होतं. तो वारंवार हातवारे करत होता. कधी आमच्या दुकानाकडे बोट दाखवत होता, तर कधी बाजाराच्या त्या टोकाकडे, जिथे विक्रांत देशमुखचं मोठं वस्त्रदालन होतं. बाबा संपूर्ण वेळ शांतपणे त्याचं बोलणं ऐकत उभे होते. 2-3 वेळा त्यांनी काहीतरी सांगायचा प्रयत्नही केला, पण समोरचा माणूस त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच पुन्हा बोलू लागायचा. त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून असं वाटत होतं की तो एखादी वाईट बातमीच घेऊन आला आहे. साधारण 2 मिनिटांनी त्यानं बाबांच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला, मंद आवाजात काहीतरी सांगितलं आणि हळूहळू तिथून निघून गेला. बाबा मात्र बराच वेळ त्याच जागी निशब्द उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली चिंता पाहून माझ्या मनातली अनामिक भीती आणखी गडद होत होती. बाबा काही क्षण त्या माणसाकडे पाहतच राहिले. तो नजरेआड झाल्यावर त्यांनी संपूर्ण बाजारावर एक नजर फिरवली. त्यांची नजर काही क्षणासाठी समोरच्या विक्रांत देशमुखच्या भव्य वस्त्रदालनावर जाऊन स्थिरावली. दुकानाबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होती. काचेचे उंच दरवाजे, आत चमकणारे दिवे, ये जा करणारी माणसं. दुरून पाहिलं तर सगळंच आकर्षक आणि अलिशान दिसत होतं. बाबा काही क्षण तिथेच पाहत राहिले. मग त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि काहीही न बोलता परत दुकानात आले. माझ्या मनातले प्रश्न आता आवरत नव्हते. मी लगेच विचारलं, बाबा, यावेळी काय झालं? ते काका काय म्हणत होते? बाबांनी आधी पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट पाणी प्यायलं आणि मग शिवणयंत्राजवळ बसत शांतपणे म्हणाले, काही विशेष नाही ग. बाजारातल्या नेहमीच्या गोष्टी होत्या, त्या तुला आता समजणार नाहीत. मी पुन्हा विचारलं, मग तुम्ही इतके चिंतेत का दिसताय? बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या ओठांवर हसू उमटलं, पण डोळे मात्र ते हसू लपवू शकत नव्हते. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, मृणाल, काही गोष्टींचा अर्थ वेळ आल्यावरच समजतो. मी गप्प बसले. पण त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की विक्रांत देशमुख आमच्या आयुष्यातून गेला नव्हता. तो समोर दिसत नसला तरी त्याची सावली आमच्या भोवती फिरत होती. बाबांनी पुन्हा मशीन सुरू केली. शिवणयंत्राचा आवाज पूर्वीसारखाच सुरू झाला, पण माझं मन मात्र पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. पुस्तक समोर उघडं होतं, तरी अक्षरं दिसत नव्हती. माझी नजर सारखी बाबांच्या चेहऱ्यावरच जात होती. ते काम करत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं समाधान हरवलं होतं. जणू त्यांच्या मनात सतत कुठला तरी विचार सुरू होता. मी मनाशी ठरवलं, आज घरी गेल्यावर शांतपणे त्यांच्याशी बोलायचं. काही अडचण असेल तर ते मला नक्कीच सांगतील. इतक्यात दुकानाबाहेर 2 ग्राहक आले. त्यांनी आत डोकावून पाहिलं, मग एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. त्यापैकी एकानं दुसऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजलं. दोघांनीही काही क्षण बाबांकडे पाहिलं आणि दुकानात न शिरताच परत फिरले. मला वाटलं, कदाचित त्यांना दुसरं काही काम आठवलं असेल.
पण काही मिनिटांनी पुन्हा तसंच घडलं. यावेळी एक वयस्कर गृहस्थ दुकानासमोर आले. त्यांनी आत डोकावून पाहिलं. क्षणभर असं वाटलं की ते आत येणार आहेत, पण अचानक ते थांबले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली, काहीतरी मनात ठेवल्यासारखं केलं आणि शांतपणे पुढे निघून गेले. आता मात्र मलाही हे सगळं विचित्र वाटू लागलं. मी बाबांना म्हणाले, आज लोक दुकानात येतच नाहीयेत. बाबांनी मशीनवरून नजर न हटवता सहज उत्तर दिलं, असं कधी कधी होतं ग, प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यांनीही ही गोष्ट लक्षात घेतली होती, पण माझ्या मनात सारखी भीती निर्माण होऊ नये म्हणून ते मुद्दाम शांत राहण्याचा प्रयत्न करत होते. मी हळूच दुकानाबाहेर डोकावून पाहिलं. समोरच्या रस्त्यापलीकडे विक्रांत देशमुख त्याच्या वस्त्र दालनासमोर उभा होता. त्यानं एकदा आमच्या दुकानाकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांवर एक हलकसं गूढ हसू उमटलं. त्या हास्यामागे काय दडलं होतं हे त्या दिवशी मला समजलंच नाही. पण काही दिवसांनी त्याच स्मितामागचं खरं कारण आमच्या आयुष्यात वादळ बनून उभं राहणारं होतं. त्या संध्याकाळी मी वारंवार दुकानाबाहेर पाहत होते. नकळत माझी नजर समोरच्या वस्त्र दालनाकडेच वळायची. काही वेळात विक्रांत देशमुख तिथून निघून गेला, पण त्याच्या जाण्यानंतरही मनातली अस्वस्थता कमी झाली नाही. उलट ती आणखी वाढत गेली. संध्याकाळचे जवळपास 5 वाजले होते. हा आमच्या दुकानाचा सर्वात गजबजलेला वेळ असायचा. कार्यालयातून परतणारे ग्राहक कपडे घ्यायला यायचे. काही जण नवीन कपडे शिवायला द्यायचे, तर एखादा लग्न सण किंवा समारंभासाठी खास पोशाखाचं माप घ्यायला यायचे. त्यावेळेला दुकानात पाय ठेवायलाही जागा उरत नसे. पण त्या दिवशी हवेत काहीतरी वेगळंच दडलेलं होतं, जणू येणाऱ्या वादळापूर्वीची भयान शांतता. नेहमी या वेळेला दुकानात इतकी गर्दी असायची की बाबांना एकाच वेळी 2-2 ग्राहकांशी बोलावं लागायचं. कुणी कपड्यांचं माप द्यायला आलेलं असायचं, तर कुणी तयार झालेले कपडे घ्यायला, तर कुणी नवीन कामाची चौकशी करत उभं असायचं. पण त्या दिवशी सगळंच वेगळं होतं. दुकानासमोर एक अजब शांतता पसरली होती. रस्त्यावर माणसांची वर्दळ होती. बाजारही सुरू होता. पण आमच्या दुकानाकडे मात्र कोणाचंच पाऊल वळत नव्हतं. बाबा वारंवार भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहत होते. मग समोर ठेवलेल्या अर्धवट शिवलेल्या कुर्त्याकडे नजर जायची आणि ते पुन्हा मशीन चालवू लागायचे. त्यांनी एकदाही तोंडानं काळजी व्यक्त केली नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारी प्रत्येक भावना आता मला वाचता येत होती. त्यांच्या मनात काहीतरी सुरू आहे हे स्पष्ट दिसत होतं. थोड्या वेळानं अखेर एक ग्राहक दुकानात आला. त्याला पाहताच बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकसं हसू उमटलं. ते म्हणाले, या, तुमचा कुर्ता तयार आहे. एकदा घालून पहा. काही कमी जास्त वाटलं तर लगेच दुरुस्त करून देतो. पण तो माणूस कुर्ता घ्यायला पुढेच आला नाही. त्यानं आधी दुकानात नजर फिरवली आणि मग मंद आवाजात म्हणाला, रामदासराव, माझं बोलणं चुकीचं वाटून घेऊ नका, पण मी आज कपडे घ्यायला आलो नाही. बाबा आश्चर्याने म्हणाले, मग सगळं ठीक आहे ना? तो माणूस काही क्षण गप्प उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो काहीतरी सांगू इच्छित होता, पण शब्दच सापडत नव्हते. त्यानं एकदा दुकानासमोर पाहिलं आणि मग बाबांच्या आणखी जवळ येत कुजबुजल्यासारखा म्हणाला, रामदासराव, मी फक्त एक गोष्ट सांगायला आलोय. इतकं बोलून तो पुन्हा थांबला. त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली छटा पाहून माझ्या मनात धडकीच भरली. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की हा प्रश्न फक्त आमच्या दुकानाचा राहिलेला नाही. कुणीतरी मुद्दाम लोकांना आमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतं. काही क्षण शांततेत गेले. मग तो माणूस आणखी हळू आवाजात म्हणाला, रामदासराव, मी जे सांगणार आहे ते फक्त माणुसकी म्हणून सांगतोय, पण माझं नाव कुठेही घेऊ नका. कोणाला कळलं की ही गोष्ट मी सांगितली तर माझ्यासाठी मोठी अडचण उभी राहील. बाबांनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. मग आजूबाजूला एक नजर टाकून ते म्हणाले, काळजी करू नका. तुमचं नाव माझ्या तोंडून कधीच बाहेर येणार नाही. निर्धास्तपणे बोला. हे ऐकून त्यानं सुटकेचा निश्वास टाकला, पण चेहऱ्यावरची भीती अजूनही तशीच होती. तो म्हणाला, आज सकाळी मी एका कामानिमित्त विक्रांत देशमुखच्या वस्त्रदालनात गेलो होतो. काम आटोपल्यावर बाहेर उभा होतो. तेवढ्यात आतून त्याचा आवाज ऐकू आला. तो त्याच्या 2 माणसांशी तुमच्याविषयी बोलत होता. हे ऐकताच बाबांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी शांत स्वरात विचारलं, माझ्याबद्दल काय बोलत होता? तो माणूस क्षणभर खाली पाहू लागला. जणू ती वाक्य पुन्हा उच्चारायलाही त्याला संकोच वाटत होता. शेवटी तो म्हणाला,
तो म्हणत होता रामदास पाटलानं आज माझी ऑफर नाकारली, पण तो कायम नकार देऊ शकणार नाही. त्याची अशी परिस्थिती करीन की एक दिवस तो स्वतः माझ्याकडे येऊन दुकान विकायची विनंती करेल. हे शब्द ऐकून बाबा काहीच बोलले नाहीत. ते फक्त शांतपणे जमिनीकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता जितकी खोल होती तितकाच त्या शांततेत दडलेला वेदनेचा आवाज मला जाणवत होता. तो माणूस पुढे म्हणाला, आणखी एक गोष्ट ऐकली. विक्रांत देशमुख बाजारातल्या काही लोकांनाही तुमच्या विरुद्ध वळवायचा प्रयत्न करतोय. नेमके कोण आहेत हे मला माहीत नाही, पण त्याच्या डोक्यात काहीतरी मोठा डाव सुरू आहे, एवढं मात्र नक्की. दुकानात पुन्हा काही क्षण निशब्द शांतता पसरली. बाबांनी हळूहळू त्याच्याकडे पाहिलं आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले, मनापासून आभार. वेळेआधी सावध केलंत हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. तो माणूस लगेच म्हणाला, मी फक्त माझं माणुसकीचं कर्तव्य केलं. पण एक विनंती आहे, माझं नाव कोणाच्याही कानावर जाऊ देऊ नका, नाहीतर माझ्यावरही संकट ओढावल्याशिवाय राहणार नाही. इतकं बोलून तो माणूस घाईघाईनं तिथून निघून गेला. त्या दिवशी मी बाबांना पहिल्यांदाच इतकं शांत आणि हरवलेलं पाहिलं होतं. ते हळूहळू दुकानात आले. नेहमीप्रमाणे सरळ शिवणयंत्राजवळ जाऊन बसण्याऐवजी काही क्षण जागच्या जागी उभे राहिले. त्यांची नजर समोरच्या भिंतीवर लटकलेल्या जुन्या घड्याळावर होती. पण मला जाणवत होतं ते घड्याळाकडे नव्हे, तर त्यांच्या मनात सुरू असलेल्या विचारांकडे पाहत होते. मी हळू आवाजात विचारलं, बाबा काय झालं? सगळं ठीक आहे ना? सुरुवातीला त्यांनी माझं बोलणंच ऐकलं नाही असं वाटलं. 2-3 क्षणांनी ते माझ्याकडे वळले. चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत म्हणाले, हो ग बाळा, सगळं ठीक आहे. पण यावेळी त्यांचं ते हसू अगदी कृत्रिम वाटत होतं. मी लहानपणापासून त्यांना पाहत आले होते. ते जेव्हा अडचणीत असायचे तेव्हा सर्वप्रथम चेहऱ्यावर हसू आणायचे, जेणेकरून माझ्या मनात काळजीचं एकही बीज पडू नये. थोड्याच वेळात त्यांनी काहीही न बोलता मशीनवर ठेवलेला अर्धवट कुर्ता हातात घेतला आणि पुन्हा शिवणकाम सुरू केलं. दुकानात शिवणयंत्राचा आवाज पुन्हा घुमू लागला. काम करता करता ते अचानक म्हणाले, मृणाल, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मी लगेच त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, आयुष्यात कधीतरी कुणी तुझ्या कष्टाच्या आड येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याशी भांडू नकोस. त्याऐवजी स्वतःला इतकं सक्षम बनव की एक दिवस त्यालाच तुझ्या मेहनतीपुढे हार मानावी लागेल. त्यावेळी त्यांच्या शब्दांचा खरा अर्थ मला समजला नाही. मी हसतच म्हणाले, बाबा, त्या सगळ्या गोष्टी मी मोठी झाल्यावर पाहीन. आधी सांगा, आज संध्याकाळी माझी आवडती कचोरी खायला मिळणार ना? माझं बोलणं ऐकून बाबा हसले खरे, पण ते हसू यावेळी फक्त ओठांवरच थांबलं. त्यांच्या मनापर्यंत ते पोहोचलंच नव्हतं. त्या दिवसानंतर आमचं आयुष्य इतक्या वेगाने बदलायला लागलं की नेमकं आमचं चुकलंय तरी काय, हा प्रश्न सतत मनात घुमत राहिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांनी भरलेलं आमचं छोटंसं दुकान आता अनेक तास ओसाड पडू लागलं. बाबा रोज ठरलेल्या वेळी दुकान उघडायचे, शिवणयंत्र स्वच्छ करायचे, कपडे नीट लावायचे आणि मग अधूनमधून बाहेर रस्त्याकडे पाहायचे. जेव्हा जेव्हा एखाद्या माणसाची पावलं आमच्या दुकानाच्या दिशेनं वळायची तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावर आशेची एक छोटीशी किरण चमकायची. पण पुढच्या क्षणी ती विझून जायची, कारण बहुतेक लोक आमच्या दुकानासमोरून पुढे जात आणि सरळ विक्रांत देशमुखच्या भव्य वस्त्र दालनात शिरायचे. सुरुवातीला मला वाटलं काही दिवसांचीच गोष्ट असेल, पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल. पण हळूहळू बाजारातल्या कुजबुजाही माझ्या कानावर पडू लागल्या. कुणी म्हणायचं रामदासरावांचं काम आता आधीसारखं राहिलेलं नाही, तर कुणी म्हणायचं विक्रांत देशमुखच्या दुकानात नवनवीन नमुने मिळतात, आता तिथंच शिवून घ्यायचं. काही लोक तर आमच्या दुकानासमोर थांबायचे, आत डोकावून पाहायचे आणि एक शब्दही न बोलता परत निघून जायचे. बाबा हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते, पण त्यांनी कधीच कोणाकडे तक्रार केली नाही, ना कोणाला दोष दिला. ते फक्त शांतपणे आपल्या कामात गुंतून राहिले. एका संध्याकाळी दुकान बंद करण्याची वेळ झाली. बाबांनी दिवसभराची कमाई टेबलावर मांडली. त्यांनी हळूहळू नोटा मोजल्या, मग नाणी मोजली आणि काही क्षण त्यांच्याकडे नुकतंच पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते निशब्द दुःख माझ्या मनाला चटका लावून गेलं. मी निरागसपणे विचारलं, बाबा, आज एवढेच पैसे मिळाले? त्यांनी लगेच पैसे गोळा केले, हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, अगं बाळा, असं होत असतं. कधी काम जास्त, कधी कमी. धंद्यात हे सगळं चालतंच.
पण त्यांच्या आवाजातून मला स्पष्ट जाणवत होतं की ते मला धीर देत होते, स्वतःला नाही. इतक्यात दुकानाबाहेर एक मोठी गाडी येऊन थांबली. मी सहज बाहेर पाहिलं आणि माझ्या छातीत धडधड सुरू झाली. पुन्हा एकदा विक्रांत देशमुख आमच्या दुकानासमोर उभा होता. यावेळी तो एकटा नव्हता, त्याच्यासोबत 2 धिप्पाड माणसंही होती. तो कोणाकडेही न पाहता थेट दुकानात शिरला. आत आल्यावर त्यानं हळूहळू संपूर्ण दुकानावर नजर फिरवली. जणू एखादा माणूस दुसऱ्याचं घर नव्हे तर लवकरच स्वतःच्या ताब्यात येणारी जागा पाहत होता. विक्रांत देशमुखची नजर टेबलावर ठेवलेल्या त्या मोजक्या पैशांवर गेली आणि त्याच्या ओठांवर एक समाधानाचं गर्विष्ठ हसू उमटलं. तो सावकाश बाबांसमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, रामदास पाटील, मी आधीच सांगितलं होतं ना, एक दिवस असा येईल की ही जागा तू स्वतःहून माझ्या स्वाधीन करशील. अजूनही वेळ गेलेली नाही. हट्ट सोड आणि शहाणपणाचा निर्णय घे. त्यांचं बोलणं ऐकताच माझ्या अंगात संताप उसळला. मी त्याच्याकडे रागानं पाहिलं. माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडणार इतक्यात बाबांनी माझा हात घट्ट पकडला. त्यांच्या त्या स्पर्शात एकच विनंती होती, मृणाल, काही बोलू नकोस. मी गप्प झाले, पण मनातून पूर्णपणे हादरले होते. पुढच्या काही क्षणात बाबांनी जो निर्णय घेतला त्यानं माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ते काही वेळ मान खाली घालून निशब्द उभे राहिले. मग त्यांनी हळूहळू टेबलाचा ड्रॉवर उघडला. त्याच ड्रॉवरमध्ये अनेक दिवसांपासून विक्रांत देशमुखनं दिलेलं ते भेटपत्र पडून होतं. बाबांनी ते अलगद बाहेर काढलं. काही क्षण ते नुकतंच त्याच्याकडे पाहत राहिले, जणू त्या छोट्याशा कागदात त्यांना स्वतःचं भविष्य दिसत होतं. मग त्यांनी ते टेबलावर ठेवलं. त्या क्षणी मी त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच असहाय्यता पाहिली. ती पराभवाची नव्हती, ती एका बापाची वेदना होती, जो स्वतःचं सर्वस्व गमवायला तयार होता, पण मुलीच्या शिक्षणाच्या आणि भविष्याच्या आड स्वतःची स्वप्न उभी राहू द्यायला तयार नव्हता. कापऱ्या आवाजात बाबा म्हणाले, जर मी दुकान सोडलं तर तू दिलेला शब्द पाळशील ना? हे ऐकताच विक्रांत देशमुखच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू आणखी गडद झालं. जणू तो हाच क्षण पाहण्यासाठी इतके दिवस वाट पाहत होता. तो आत्मविश्वासानं म्हणाला, रामदास पाटील, मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच माझ्या तोंडून न कळत शब्द बाहेर पडले, खोटं आहे, तुम्ही खोटं बोलताय. क्षणात दुकानात शांतता पसरली. विक्रांत देशमुखनं पहिल्यांदाच माझ्याकडे रागानं पाहिलं. त्याच्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता. पण बाबा लगेच माझ्यासमोर उभे राहिले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला अलगद मागं केलं. मी रडत रडत म्हणाले, बाबा, ही आपली दुकान आहे, आजोबांची आठवण आहे, तुम्ही ती कशी देऊ शकता? माझा आवाज थरथरत होता. बाबांच्या डोळ्यातही अश्रू दाटले. त्यांनी एकदा संपूर्ण दुकानाकडे नजर फिरवली. भिंतीवर लटकवलेला जुना फलक, कोपऱ्यात नीट ठेवलेले कपड्यांचे गठ्ठे, वर्षानुवर्ष आमच्या संसाराचा आधार बनलेलं ते जुनं शिवणयंत्र, प्रत्येक वस्तू जणू त्यांचा निरोप घेत होती. बाबांनी अलगद शिवणयंत्रावर हात फिरवला. त्या स्पर्शात कित्येक वर्षांचे कष्ट, आठवणी आणि प्रेम सामावलं होतं. त्यांनी डोळे मिटले, एक खोल श्वास घेतला आणि अत्यंत जड अंतःकरणानं म्हणाले, ठीक आहे विक्रांत देशमुख, मी ही दुकान तुम्हाला देतो. ते शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दिवशी मी पहिल्यांदाच माझ्या बाबांना आतून पूर्णपणे तुटताना पाहिलं आणि त्याच क्षणी विक्रांत देशमुखच्या चेहऱ्यावर विजयी स्मित उमटलं. मी हे दुकान तुम्हाला देतो, हे शब्द माझ्या कानात पुन्हा पुन्हा घुमत राहिले. मला असं वाटलं जणू कुणीतरी माझ्या संपूर्ण आयुष्यावरच घाव घातला होता. मी जागच्या जागी स्तब्ध उभी राहिले. मन सतत ओरडत होतं, नाही बाबा, तुम्ही असं करू शकत नाही. क्षणाचाही विचार न करता मी धावत जाऊन बाबांना घट्ट मिठी मारली. रडून माझा आवाज दाटून आला होता, बाबा, कृपया असं करू नका. हे दुकान त्यांना देऊ नका. आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू, पण हे करू नका. माझ्या प्रत्येक शब्दानं बाबांचं हृदय तुटत होतं. त्यांनी मला घट्ट कवटाळलं. त्यांच्या हातांनाही थरथर सुटली होती. त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाले, मृणाल, काही वेळा माणसाला स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय असलेली गोष्ट सोडावी लागते, कारण ती धरून ठेवल्यास पुढे आणखी मोठं दुःख ओढावलं जाऊ शकतं. मी हुंदके देत म्हणाले, पण बाबा, मी आहे ना तुमच्यासोबत. मला काहीच नको, मोठं घर नको, पैसे नकोत, फक्त हे दुकान सोडू नका. माझं ते निरागस बोलणं ऐकताच बाबांच्या डोळ्यात साचलेले अश्रू अखेर वाहू लागले. त्या क्षणी त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, कारण काही वेदना अशा असतात ज्यांच्या समोर शब्दही निशब्द होतात. लहानपणापासून मी बाबांना प्रत्येक संकटात हसत मुखानं उभं राहताना पाहिलं होतं.
कितीही मोठी अडचण आली तरी त्यांनी कधी डोळ्यातलं पाणी मला दिसू दिलं नव्हतं. पण त्या दिवशी पहिल्यांदाच माझे बाबा माझ्यासमोर ढसाढसा रडत होते. त्यांचं ते तुटलेलं रूप पाहून माझ्या मनात काहीतरी कायमचं मोडलं. बाबांनी हळूहळू शिवणयंत्राकडे पावलं टाकली. थरथरणारा हात त्यांनी त्या जुन्या मशीनवर अलगद ठेवला. काही क्षण ते नुकतेच तिच्याकडे पाहत राहिले. मग अतिशय मंद आवाजात म्हणाले, "तू मला कधीच रिकाम्या हातानं परत पाठवलं नाहीस. घरात कितीही कठीण वेळ आली तरी तूच आमच्या संसाराला आधार दिलास. माझ्या कुटुंबाची भूक भागवलीस. पण आज मी हतबल आहे. नाहीतर आयुष्यात कधीच तुला माझ्यापासून दूर केलं नसतं." त्यांचे ते शब्द ऐकून माझं हृदय अक्षरशः तुटलं. दुसरीकडे विक्रांत देशमुख शांतपणे उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. त्याची नजर फक्त दुकानावर होती. जणू त्यानं एखादी मोठी लढाई जिंकली होती. थोड्या वेळानं बाबांनी थरथरणाऱ्या हातांनी दुकानाच्या चाव्या काढल्या. त्या क्षणी मला एक गोष्ट उमगली की परिस्थिती माणसाकडून अशा गोष्टी करून घेते ज्यांचा त्यानं आयुष्यात कधी विचारही केलेला नसतो. आम्ही दुकानाबाहेर पडलो. पण त्या दिवशी असं वाटत नव्हतं की आम्ही फक्त दुकान बंद करत आहोत. आम्ही आमच्या आयुष्याचा एक जिवंत तुकडाच मागे सोडून निघालो होतो. शटर खाली ओढण्यापूर्वी बाबांनी शेवटची एक नजर संपूर्ण दुकानावर फिरवली. त्या जुन्या भिंती, कोपऱ्यात ठेवलेलं लाकडी स्टूल, नीट घडी घालून ठेवलेले कपडे आणि मधोमध उभं असलेलं ते शिवणयंत्र, ज्याने कित्येक वर्ष आमच्या घराचा संसार चालवला, हजारो लोकांच्या आयुष्यात आनंद शिवला आणि आमच्या चुलीला कधी विझू दिलं नाही. बाबा पुन्हा एकदा त्या मशीनजवळ गेले. दोन्ही हातांनी त्यांनी तिला अलगद स्पर्श केला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अखंड वाहत होते. माझेही अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. आम्ही दोघं बराच वेळ तसेच एकमेकांना धरून उभे राहिलो. त्या मिठीत शब्द नव्हते, फक्त वेदना होत्या. विक्रांत देशमुख काही अंतरावर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा गर्व स्पष्ट दिसत होता. शेवटी बाबांनी थरथरणाऱ्या हातांनी दुकानाची चावी त्याच्या हातात दिली. ती चावी त्याच्या ताब्यात जाताच मला असं वाटलं जणू आमच्या घरात उरलेली शेवटची आशाही कुणीतरी हिसकावून घेतली आहे. त्या रात्री आमच्या घरात कोणाच्याही घशाखाली अन्नाचा घास उतरला नाही. बाबा शांतपणे भिंतीवर लटकवलेल्या एका जुन्या छायाचित्राकडे पाहत बसले होते. त्या छायाचित्रात आजोबा त्याच दुकानासमोर हसत मूक बसले होते. त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहताना बाबांच्या डोळ्यातलं दुःख आणखी गडद होत चाललं होतं. बराच वेळ शांतता होती. मग बाबांनी मला जवळ बोलावलं. मी गप्पच जाऊन त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि भरून आलेल्या आवाजात म्हणाले, "मृणाल, आज तुझे बाबा हरले." मी क्षणाचाही विचार न करता त्यांचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, "नाही बाबा, असं अजिबात म्हणू नका. तुम्ही हरलेले नाहीत." त्यांनी ओठांवर एक हलकंसं हसू आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "मी माझ्या परिस्थितीपुढे हरलो ग. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाची गरिबी ही त्याची हार नसते. खरी हार तेव्हाच असते जेव्हा तो मेहनत करणं सोडून देतो." मी डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे पाहत राहिले. ते पुढे म्हणाले, "माझ्यासाठी एक वचन देशील? आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी तुला खचवण्याचा प्रयत्न केला, तरीही शिक्षण कधी सोडायचं नाही." मी काहीही बोलले नाही. फक्त डोळ्यातलं पाणी पुसत मान हलवली. त्या रात्री माझ्या डोळ्यांना झोपच लागली नाही. बाबांचा अश्रूंनी भरलेला चेहरा वारंवार डोळ्यांसमोर उभा राहत होता. मी खिडकीत उभी राहून आकाशाकडे पाहिलं आणि नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी मी ते अश्रू पुसले आणि स्वतःशी एक निश्चय केला. आज मी लहान आहे म्हणून काही करू शकत नाही, पण एक दिवस मी इतकी सक्षम बनेन की कोणत्याही विक्रांत देशमुखला एखाद्या गरीब माणसाची मजबुरी विकत घेण्याचं धाडसही होणार नाही. मी सूड घेण्यासाठी शिकणार नाही, तर न्याय मिळवण्यासाठी शिकेन. आणि ज्या दिवशी माझ्या बाबांची खाली गेलेली मान पुन्हा अभिमानानं उंचावेल, त्याच दिवशी माझ्या शिक्षणाचं खरं सार्थक झालं असं मी समजेन. त्या एका रात्रीनं माझं बालपण संपवलं आणि माझ्या आयुष्याला एक नवं ध्येय दिलं. पूर्वी मी अभ्यास फक्त चांगले गुण मिळावेत आणि बाबा आनंदी व्हावेत म्हणून करायचे. पण त्या दिवसानंतर माझ्या पुस्तकातलं प्रत्येक पान मला एकच आठवण करून द्यायचं. माझ्या डोळ्यांसमोर बाबांनी त्यांच्या आयुष्यातली सर्वात प्रिय गोष्ट गमावलेली. ती वेदना माझ्या मनात इतकी खोलवर कोरली गेली होती की अभ्यास आता फक्त शिक्षण राहिला नव्हतं, तो माझ्या आयुष्याचा उद्देश बनला होता.
दिवस हळूहळू पुढे सरकत होते. माझं जग आता अगदी ठरलेलं होतं. सकाळी लवकर उठायचं, शाळेत जायचं, घरी आल्यावर आईला आणि बाबांना जमेल तशी मदत करायची आणि मग तासनतास पुस्तकांसमोर बसायचं. माझे मित्रमैत्रिणी अनेकदा खेळायला बोलवायचे. मृणाल, चल ना, थोडा वेळ मैदानात जाऊया, असं म्हणायचे. काही जण तर हसत विचारायचे, एवढा अभ्यास करून कोणी काय करणार? मी फक्त हलकंसं हसायचे आणि नम्रपणे नकार द्यायचे. त्यांना कुठे माहीत होतं की मी आता फक्त चांगल्या गुणांसाठी अभ्यास करत नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर सतत एकच दृश्य फिरत असायचं. बाबांनी थरथरणाऱ्या हातांनी आपल्या दुकानाची चावी विक्रांत देशमुखच्या हातात ठेवलेला तो क्षण. त्या एका प्रसंगानं मला आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकवला होता. हळूहळू अभ्यास माझी सवय राहिली नाही, तर तो माझा हट्ट बनला. अनेक रात्री अशा गेल्या की संपूर्ण वस्ती गाढ झोपलेली असायची, पण आमच्या घराच्या खिडकीतून मात्र अजूनही दिव्याचा प्रकाश बाहेर पडत असायचा. एखादा प्रश्न सुटत नसेल तर मी तो पुन्हा पुन्हा सोडवत बसायचे. डोळ्यांवर झोप यायला लागली की चेहऱ्यावर पाण्याचे सितोडे मारून पुन्हा पुस्तक उघडायचे. रोज स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्यायचे, जर बाबा माझ्या एका हसण्यासाठी आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट करू शकतात, तर मी त्यांच्या आनंदासाठी काही वर्ष मनापासून अभ्यास का करू शकत नाही? हळूहळू माझी मेहनतच माझी ओळख बनू लागली. काळ कोणासाठीही थांबत नाही. बघता बघता अनेक वर्ष निघून गेली. आता मी ती दुकानाच्या कोपऱ्यात बसून बाबांचं शिवणकाम पाहणारी लहान मुलगी राहिले नव्हते. शाळेचं शिक्षण उत्तम गुणांनी पूर्ण केलं. माझ्या गुणवत्तेमुळे पुढील शिक्षणासाठी मला शिष्यवृत्ती मिळाली. ही बातमी बाबांना समजली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा तेच जुनं मनापासूनचं हसू उमटलं. त्यांनी माझ्या हातातून शिष्यवृत्तीचं पत्र घेतलं. ते पुन्हा पुन्हा वाचलं आणि मग अलगद आपल्या डोळ्यांना लावलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. भरून आलेल्या आवाजात ते म्हणाले, आज पहिल्यांदाच वाटते देवाने माझ्या कष्टांची दखल घेतली आहे. मी हसत त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाबा, हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं. तुम्ही प्रत्येक अडचणीत माझ्या पाठीशी उभे राहिलात, म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच त्यांनी प्रेमाने मला थांबवलं. नाही ग मृणाल, ही मेहनत तुझी आहे. मी तर फक्त बाप म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं. त्यांचं ते वाक्य ऐकून माझेही डोळे पाणावले. त्या दिवशी मी मनाशी आणखी एक निर्धार केला. आता कोणतीही अडचण आली तरी मी थांबणार नाही. माझे अनेक मित्रमैत्रिणी शिक्षण पूर्ण होताच नोकरीच्या शोधात लागले. काही जण मला म्हणाले, मृणाल, एवढी कठीण स्पर्धा परीक्षा सगळ्यांच्या आवाक्यात नसते. तर काही जण सल्ला द्यायचे, आधी एखादी छोटी नोकरी कर, नंतर निवांत तयारी कर. मी प्रत्येकाचं बोलणं शांतपणे ऐकायचे, पण उत्तर मात्र माझं मनच द्यायचं, कारण मला अजूनही सगळं स्पष्ट आठवत होतं. बाबांची खाली गेलेली मान, विक्रांत देशमुखच्या चेहऱ्यावरचं गर्विष्ठ हसू आणि आमच्या डोळ्यांसमोर हिरावून घेतलेलं आमचं छोटंसं दुकान, ही 3 चित्र माझ्या मनात कायमची कोरली गेली होती. जेव्हा जेव्हा थकवा यायचा तेव्हा हीच आठवण मला पुन्हा उभा करायची. दिवस कॉलेजमध्ये जायचा, संध्याकाळ अभ्यासात आणि रात्र पुन्हा पुस्तकांसोबत. सुट्टीचा दिवस असो किंवा सणवार, माझ्यासमोर पुस्तक, वही आणि एकच ध्यास असायचा. कारण मला आता फक्त यश मिळवायचं नव्हतं, तर मला माझ्या बाबांचा अभिमान परत मिळवून द्यायचा होता. माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आता फक्त एकच राहिला होता. मला केवळ यशस्वी व्हायचं नव्हतं, तर इतकं सक्षम बनायचं होतं की पुन्हा कधीही एखाद्या गरीब माणसाला विक्रांत देशमुख सारख्या अहंकारी माणसासमोर आपल्या मजबुरीमुळे मान खाली घालावी लागू नये. दिवस पुढे सरकत गेले. महिन्यांचं वर्षात रूपांतर झालं आणि बघता बघता आणखी 2 वर्ष निघून गेली. त्या काळात माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही. माझ्या डोळ्यातलं ते स्वप्न. ज्या रात्री मी स्वतःशी तो निर्धार केला होता, त्या रात्रीच माझ्या आयुष्याची खरी दिशा ठरली होती. आणि आज तोच निर्धार सत्यात उतरवण्याची वेळ आली होती. तो दिवस अजूनही माझ्या मनात ताजा आहे. सकाळपासून माझ्या छातीत धडधड सुरू होती. त्या दिवशी निकाल जाहीर होणार होता. मी पुन्हा पुन्हा मोबाईल उघडायचे, निकाल लागलाय का ते पाहायचे आणि पुन्हा तो बंद करायचे. प्रत्येक मिनिट मला एका तासासारखा वाटायचं. शेवटी तो क्षण आला. मी निकाल उघडला आणि काही क्षण माझा स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसला नाही. माझी निवड झाली होती. मी यशस्वी झाले होते. मी बराच वेळ मोबाईलच्या पडद्याकडे नुकतीच पाहत राहिले. हात थरथरत होते.
डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. पुढच्या क्षणी मी धावत बाबांकडे गेले. एक शब्दही न बोलता मोबाईल त्यांच्या हातात दिला. बाबांनीही थरथरणाऱ्या हातांनी निकाल पाहिला. पुढच्या क्षणी त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू अखंड वाहत होते. भरून आलेल्या आवाजात ते फक्त एवढंच म्हणाले, मला माहीत होतं माझी मृणाल एक दिवस नक्की यशस्वी होईल. त्या दिवशी अनेक वर्षांनी मी बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच जुनं मनापासून उमटलेलं हसू पाहिलं. ते हसू विक्रांत देशमुख सारखा कोणताही माणूस आमच्याकडून कधीच हिरावून घेऊ शकला नव्हता. काही महिन्यांनी माझी सरकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पहिल्यांदा अधिकृत गणवेश अंगावर चढवला तेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहिलंच नाही. माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला तो फक्त बाबांचा चेहरा. मला वाटलं हा गणवेश फक्त माझ्या यशाचाच नाही तर त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांचा, त्यागाचा आणि विश्वासाचा सन्मान आहे. मी शांतपणे बाबांच्या जवळ गेले आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला. त्यांनी मला लगेच उचलून मिठी मारली आणि डोळ्यात अभिमान भरून म्हणाले, मृणाल, आज तू माझी मान पुन्हा अभिमानानं उंच केलीस. त्यांचं ते वाक्य ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर बालपणातील एकामागून एक सगळे प्रसंग तरळून गेले. त्या छोट्या दुकानातलं आयुष्य, बाबांचे कष्ट, त्यांचा अपमान, विक्रांत देशमुखचं गर्विष्ठ हसू, सगळंच एका क्षणात पुन्हा जिवंत झालं. फरक इतकाच होता की त्यावेळी मी लहान होते, असह्य होते, पण आज माझ्या हातात कायद्याची ताकद होती. मला कोणावर सूड उगवायचा नव्हता. मला त्या अन्यायाचा हिशेब मांडायचा होता जो अनेक वर्षांपूर्वी माझ्या प्रामाणिक बाबांवर लादला गेला होता. त्या दिवशी सकाळी सरकारी वाहन माझ्या कार्यालयातून बाहेर पडलं तेव्हा मन नेहमीसारखं शांत नव्हतं. माझ्या हातात अधिकृत कागदपत्रांची फाईल होती, पण डोळ्यांसमोर मात्र सतत बालपणाच्या आठवणी फिरत होत्या. थोड्या वेळानं चालक मागे वळून म्हणाला, मॅडम, अजून साधारण अर्ध्या तासात आपण बाजारात पोहोचू. मी फक्त शांतपणे म्हणाले, ठीक आहे, आणि खिडकीबाहेर नजर लावून बसले. संपूर्ण प्रवासात आठवणी माझ्यासोबत होत्या. वेळ पुढे गेला होता, पण माझं मन अजूनही त्या जुन्या बाजारातच अडकलं होतं. काही वेळानंतर सरकारी वाहन त्या बाजारात येऊन थांबलं, जिथे कधी काळी बाबांचं छोटंसं शिवणकामाचं दुकान होतं. वाहन थांबताच चालक खाली उतरला आणि माझ्यासाठी दरवाजा उघडला. मी बाहेर पाऊल टाकताच संपूर्ण बाजाराचं लक्ष माझ्याकडे वळलं. सरकारी वाहन, माझ्यासोबत आलेले विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या हातातल्या अधिकृत फायली पाहून सगळे दुकानदार आपल्या दुकानाबाहेर येऊ लागले. कुणी कुजबुजत होतं, कुणी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होतं, तर कुणी इतके मोठे अधिकारी अचानक इथे कशासाठी आले असतील याचा अंदाज बांधत होतं. पण माझं लक्ष कुणाकडेच नव्हतं. माझी नजर सरळ समोर जाऊन थांबली, जिथे कधी काळी लाकडी फलकावर अभिमानानं रामदास पाटील टेलर्स असं लिहिलेलं असायचं. तिथे आता मोठ्या चमकदार सोनेरी अक्षरात विक्रांत फॅशन बुटीक झळकत होतं. मी काही क्षण तिथेच निश्चिल उभी राहिले. माझी पावलं पुढे पडतच नव्हती. इतक्या वर्षांनी त्या जागेसमोर उभी राहून मन पुन्हा एकदा भूतकाळात हरवलं. इतक्यात माझी नजर दुकानाच्या आतल्या त्या जुन्या कोपऱ्याकडे गेली. तोच कोपरा जिथे बसून मी पुस्तकं उघडायचे, गृहपाठ करायचे आणि बाबांच्या शिवणयंत्राचा आवाज ऐकत मोठी होत गेले होते. तोच तो कोपरा जिथे मी लहानपणी दोऱ्यांच्या रेलांशी खेळत बसायचे आणि बाबा मला पाहून हसत हसत पुन्हा शिवणकामाला लागायचे. तोच तो उंबरठा जिथे मी उभं राहून प्रत्येक संध्याकाळी बाबांची वाट पाहायचे. पण आज त्या जागेवरचं सगळंच बदललं होतं. काही क्षण माझा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहिला. मन वारंवार सांगत होतं, याच जागी तुझ्या बाबांचं स्वप्न तुटलं होतं. पण लगेच मी स्वतःला सावरलं. मनाशी ठामपणे म्हणाले, नाही मृणाल, आज तू इथे एका मुलीच्या भावनेनं आलेली नाहीस. आज तू कायद्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आली आहेस. मी एक खोल श्वास घेतला आणि माझ्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांकडे पाहत शांतपणे म्हणाले, चला कामाला सुरुवात करूया. आम्ही सगळे हळूहळू त्या वस्त्र दालनात शिरलो. आतलं दृश्य पाहून कुणीही पहिल्याच नजरेत प्रभावित झालं असतं. चकचकीत दिवे, काचेच्या उंच कपाटात मांडलेले महागडे पोशाख, सर्वत्र थंडगार वातानुकूलित हवा आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वर्दळ. बाहेरून पाहताना ते यश, श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक वाटत होतं. पण त्या प्रत्येक भिंतीवर मला एका गरीब माणसाच्या अश्रूंची सावली दिसत होती. आम्ही आत शिरताच तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली.
एक तरुण कर्मचारी धावतच आतल्या केबिनकडे गेला. बहुतेक विक्रांत देशमुखला आमच्या येण्याची खबर द्यायला. काही क्षणातच विक्रांत देशमुख केबिनमधून बाहेर आला. वयामुळे त्याच्या केसात पांढरापणा आला होता. चेहऱ्यावर काळानं काही रेषा उमटल्या होत्या, पण त्याचा अहंकार मात्र तसाच ताठ उभा होता. दुरूनच हात जोडत तो म्हणाला, नमस्कार मॅडम, या, आमच्या वस्त्रदालनात तुमचं स्वागत आहे. मी औपचारिकपणे मान हलवली. त्यानं लगेच कर्मचाऱ्यांना आदेश दिला, मॅडमसाठी खुर्ची आणा, थंड पाणी द्या. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, धन्यवाद, पण आम्ही इथे पाहुणे म्हणून आलेलो नाही. माझं वाक्य ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर फिकं पडलं. मी माझ्या पिशवीतून अधिकृत कागदपत्रांची फाईल काढली आणि त्याच्यासमोर ठेवत म्हणाले, तुमच्या विरोधात आमच्या विभागाकडे काही गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची अधिकृत चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. विक्रांत देशमुखनं आधी फाईलकडे पाहिलं, मग माझ्याकडे. त्यानं पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तोच आत्मविश्वास होता. जणू त्याला खात्री होती की पैसा, ओळखी आणि प्रभाव यांच्या जोरावर तो यावेळीही सहज सुटेल. पण त्याला अजूनही कल्पना नव्हती, त्याच्यासमोर उभी असलेली ही अधिकारी दुसरी कोणी नसून त्या रामदास पाटील यांचीच मुलगी होती, जिच्या डोळ्यांतले अश्रू पाहून त्यानं कधीकधी स्वतःच्या विजयाचा आनंद साजरा केला होता. तो काही क्षण माझ्याकडे बारकाईने पाहत राहिला. जणू माझा चेहरा त्याला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. त्याच्या डोळ्यात क्षणभर संभ्रम आणि अस्वस्थता चमकून गेली. तरीही त्याचा गर्व पूर्णपणे ढासळला नव्हता. तो खुर्चीकडे हात दाखवत म्हणाला, मॅडम, आधी बसा, शांतपणे बोलूया. बहुतेक काहीतरी गैरसमज झाला असावा. माझा हा व्यवसाय अनेक वर्षापासून सुरू आहे. इथे कुठलाही गैरप्रकार होत नाही. मी त्याचं पूर्ण बोलणं शांतपणे ऐकलं, पण उत्तर देण्याऐवजी माझ्या सहकाऱ्यांकडे पाहत चौकशी सुरू करण्याचा इशारा केला. क्षणात संपूर्ण वस्त्रदालनात अधिकृत तपासणी सुरू झाली. एकामागून एक कागदपत्र तपासली जाऊ लागली. हिशेबाच्या वह्या, व्यवहारांच्या नोंदी, परवान्यांची कागदपत्र आणि इतर सर्व फायली समोर आणल्या गेल्या. कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू झाली. सुरुवातीला सगळे गप्प होते. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. प्रत्येक जण दुसऱ्याकडे पाहत होता. जणू सगळ्यांना सत्य माहीत होतं, पण ते बोलायचं धाडस कोणाकडेच नव्हतं. मी त्यांच्यातल्या एका कर्मचाऱ्याजवळ गेले. शक्य तितक्या शांत आणि विश्वास देणाऱ्या आवाजात म्हणाले, घाबरू नका, खरं बोलणं ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी आहे. निसंकोचपणे सत्य सांगा. तो काही क्षण निशब्द उभा राहिला. मग त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. थरथरणाऱ्या आवाजात तो म्हणाला, मॅडम, या दुकानात बाहेरून दिसतं त्यापेक्षा खूप काही वेगळं घडतं. त्या कर्मचाऱ्याचं बोलणं ऐकताच इतर कर्मचारीही एकामागून एक पुढे येऊ लागले. कुणी सांगितलं की त्यांचा पगार विनाकारण कापला जातो. कुणी सांगितलं की चूक नसतानाही त्यांना सगळ्यांसमोर अपमानित केलं जातं. तर कुणी सांगितलं की अन्यायाविरोधात आवाज उठवला तर नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. प्रत्येक नव्या खुलाशासोबत विक्रांत देशमुखच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्या माणसाला आयुष्यभर वाटत होतं की त्याच्या शब्दापुढे कुणी बोलूच शकत नाही. त्याच्याच कर्मचाऱ्यांनी आज त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर उघड केलं होतं. अचानक विक्रांत देशमुख मोठ्या आवाजात म्हणाला, नाही, हे सगळं खोटं आहे. हे लोक माझ्या विरुद्ध कट रचत आहेत. मी मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, जर ही तक्रार फक्त एका व्यक्तीनं केली असती तर कदाचित तिची पडताळणी करण्यासाठी अधिक वेळ लागला असता. पण जेव्हा अनेक जण एकच गोष्ट सांगत आहेत आणि त्याला आधार देणारे पुरावेही आमच्याकडे आहेत, तेव्हा सत्य लपवणं अशक्य असतं. माझं उत्तर ऐकताच त्याच्याकडे काहीच बोलायला उरलं नाही. तो गप्प उभा राहिला. काही क्षणांनी त्यानं पुन्हा माझ्याकडे नीट पाहिलं. जणू त्याच्या मनात एखादी जुनी आठवण हलू लागली होती. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, मॅडम, तुमचं नाव काय आहे? संपूर्ण वस्त्रदालनात क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे उत्तर दिलं, माझं नाव मृणाल आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं. मी पुढे म्हणाले, हो, मी रामदास पाटील यांची मुलगी. त्याच रामदास पाटील यांची, ज्यांचं छोटंसं दुकान तुम्ही तुमच्या पैशाच्या आणि दबावाच्या जोरावर हिसकावून घेतलं होतं. हे शब्द ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचा सारा गर्व एका क्षणात नाहीसा झाला. तो निशब्द उभा राहिला. माझ्याकडे पाहण्याचंही धाडस त्याच्यात उरलं नव्हतं.
मी पुढे म्हणाले, त्या दिवशी तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही जिंकलात, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. माणसाची मालमत्ता हिसकावून घेता येते, त्याचा व्यवसाय उद्ध्वस्त करता येतो, पण त्याची मेहनत, त्याची जिद्द आणि त्याची स्वप्न कधीच हिरावून घेता येत नाहीत. विक्रांत देशमुखची मान खाली गेली. मी शांत पण ठाम आवाजात पुढे म्हणाले, आज मी इथे सूड उगवण्यासाठी आलेले नाही, कारण सूड घ्यायचा असता तर मीही तुमच्यासारखाच मार्ग निवडला असता. पण माझ्यावर कायद्याची जबाबदारी आहे. चुकीची शिक्षा ही कायद्यानं व्हायला हवी, एखाद्या द्वेषातून नाही. म्हणूनच आज मी अधिकारी म्हणून इथे उभी आहे. तपास पूर्ण होईपर्यंत एकामागून एक पुरावे समोर येत गेले. कागदपत्रांमधले गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांच्या साक्षी आणि इतर पुरावे एकमेकांना जोडत गेले. अखेर विक्रांत देशमुख विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली. ज्याचा त्याला सर्वाधिक अभिमान होता, तोच त्याचा अहंकार त्या दिवशी सर्वांसमोर चूर झाला. काही दिवसांनी मी बाबांना पुन्हा त्या बाजारात घेऊन गेले. ते हळूहळू माझ्यासोबत चालत होते. त्यांची नजर वारंवार त्या जागेकडे जात होती, जिथे कधी काही त्यांचं छोटंसं शिवणकामाचं दुकान होतं. मी त्यांना तिथेच थांबवलं आणि हसत म्हणाले, बाबा, तुम्हाला आठवतंय का? तुम्ही मला एकदा सांगितलं होतं, माणसाची मेहनत कधीच वाया जात नाही. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. मी त्यांच्या हातात हात घेत म्हणाले, आज पहा, तुमची मुलगी तुमच्यासमोर सरकारी अधिकारी म्हणून उभी आहे. हे यश माझं नाही, तुमच्या कष्टांचं आहे. बाबा काहीच बोलले नाहीत. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते एका वडिलांच्या अभिमानाचे होते. आपल्या मुलीनं आपल्या स्वप्नांनाही मागे टाकलेलं पाहण्याचा तो क्षण होता. त्या दिवशी मला आयुष्याचा सर्वात मोठा धडा मिळाला. खरं जिंकणं म्हणजे एखाद्याला हरवणं नव्हे,